भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे दर्शक हो. उजनी धरणातून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं भीमा नदीच्या पात्रामध्ये हा विसर्ग सोडला जातोय. पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी तो विसर्ग हा कमी केला होता, मात्र कालपासून तो विसर्ग वाढवण्यात आला होता आणि आज सकाळची अपडेट आपण पाहिली असेल तर त्यामध्ये तो विसर्ग हा 15,000 क्युसेक इतका करण्यात आला होता. मात्र आत्ता 5:30 वाजताची अपडेट आपल्या समोर या ठिकाणी येते आहे की उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जो काही विसर्ग सोडला जातो त्यामध्ये वाढ करण्यात आली असून तो विसर्ग आता 15,000वरून 20,000 क्युसेक्स इतका हा विसर्ग करण्यात येणार आहे 5:30 वाजता. त्यामुळं आणि वीज निर्मितीसाठी हा 1,600 क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडला जातो आहे. असा एकंदरीत 21,600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी येतो आहे. आज दुपारी 12 वाजता जी आपण उजनी अपडेट पाहिली तर त्यामध्ये दौंडवरून जी काय आवक येते ती दौंडची आवक ही 14,206 क्युसेक्स आहे आणि धरणाची जर पाणी पातळी पाहिली तर ती 499.120 मीटर इतकी झाली असून एकूण टक्केवारीमध्ये जर पाहायला गेलं तर धरणाची एकूण टक्केवारी ही 110.36% इतकी धरणाची आजची दुपारची टक्केवारी आहे. त्यामुळे उजनी धरणातून जो काही 20,000चा विसर्ग सोडला जातो त्यामुळं भीमा नदीची जी पाणी पातळी आहे ती पाणी पातळी आणखीन वाढणार आहे. त्यामुळं नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जी काही विद्युत पंप साहित्य आहे त्याची काळजी घ्यावी असे आवाहन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे.